काम नाही झालो पाहिर कामा, काम नाही झालो पाहिर कामा, फावल्या त्या करू चेष्टा निश्चळ द्रष्ट बैसोनी, फावल्या त्या करू चेष्टा निश्चळ द्रष्ट बैसोनी, काम नाही झालो पाहिर कामा, काम नाही झालो पाहिर कामा, नसत्या छंदे जग विनोदे विवळत असे, नसत्या छंदे जग विनोदे विवळत असे, काम नाही झालो पाहिर कामा, काम नाही झालो पाहिर कामा, एकाएकी तुका लोकी निराळा, एकाएकी तुका लोकी निराळा, काम नाही झालो पाहिर कामा, काम नाही झालो पाहिर कामा. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय, प्रभु रामचंद्र भगवान की जय, श्री राम भक्त हनुमान की जय, श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरि जय जय, श्री रघुवीर समर्थ करता एकची श्री रघुनंदन, करता एकची श्री रघुनंदन, जय श्री राम जय श्री राम, श्री राम जय जय राम, जय श्री राम जय श्री राम, श्री राम जय जय राम. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदितो ज्ञानराजा सुपात्र, तया आठविता महापुण्य राशी, नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी. सहजयति सिंदूर वदनो देवो यत्पाद पंकज स्मरणम, वासर्म निरीवतम सारासी नाशयति विघ्नम, या कुंदेन्दु तुषार हरधवला या शुभ्रवस्त्रावृतां, या विनावर दंड मंडित कराया श्वेत पद्मासनम, या ब्रह्माच्युत शंकर प्रभृति वीरदेवे सदा वंदिता साम पातुम, सरस्वती भगवती निशेष जाड्यापहम, मुखं करोति वाचालं पंगु लंघयते गिरिं, यत्कृपातमहं वन्दे परमानंद माधवं. नारायण नमस्कृत्य नरचैव नरोत्तमं, देवी सरस्वती व्यासं ततो जयमुदीरयतं, वसुदेव सुतं कंसचानूरमर्दनं, देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं.
ज्या नामे पृथ्वी समोर तरली ते नाम माझे वाचा असो. ज्या रूपे सागर प्रसवले ते रूप माझे ध्यानी असो. ज्या पादे फणिकाली स्पर्शला ते पाय माझे भाळे असो. ज्या हस्ते गिरिगोवर्धन पर्वत उचलिला ते हस्त माझे माते असो. ओम कृष्णाय वसुदेवाय हरि परमात्मा मने प्राण तकलीश नाशाय गोविंदा तुझ शरणम. ओम शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगविद्यार्थगम्यं वन्दे विष्णु भवभयहार सर्वलोकीकनाथं. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. श्रोता वक्ता श्री पांडुरंग समर्थ कुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. प्रभु रामचंद्र भगवान की जय. श्री राम भक्त हनुमान की जय. श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरी जय. जय श्री रघुवीर समर्थ करता एकची श्री रघुनंदनम. जय श्री राम जय जय श्री राम. श्री राम जय राम जय जय राम. जय श्री राम जय जय श्री राम. श्री राम जय राम जय जय राम. चरितम रघुनाथस्य शतकोटि प्रविस्तरम एक एकाक्षरम पुसामा पातक नाशनम. ध्यात्वा निलत्पल श्यामं राम राजीवलोचनम. जानकी लक्ष्मण पेतम जटा मुकुट मंडितम. रामाय रामभद्राय रामचंद्राय वेदसे रघुनाथाय नाथाय सीताय पते नमः. श्री राम राम रघुनंदन राम राम. श्री राम राम भरताग्रज राम राम. श्री राम राम रण कर्कश राम राम. श्री राम 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 शरणं भव राम राम. श्री रामचंद्र चरणो मनसा स्मरामि. श्री रामचंद्र चरणो वत्सा गुणामि. श्री रामचंद्र चरणो शिरसा नमामि. श्री रामचंद्र चरणो शरणं प्रपद्ये. माता रामो मत पिता रामचंद्र. स्वामी रामो मत सखा रामचंद्र. सर्वस्वं मे रामचंद्र दयालो रनान्यं जाने नैव जाने न जाने. लोकाभिरामं रणरंगधीरं राजीव नेत्रं रघुवंशनाथं. कारुण्यरूपं करुणाकरं तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये. राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे. सहस्रनाम तत्तुल्यं राम नाम वरानने. चरितं रघुनाथस्य शतकोटि प्रविस्तरं एक एकाक्षरं पुसं पातकनाशनम्. पांडुरंग हरी वासुदेव हरी. देवाजीच नाव घ्यावं पहाटेच्या प्रहरी. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. पांडुरंग हरी वासुदेव हरी. देवाजीच नाव घ्यावं सकाळच्या प्रहरी. देवाजीच नाव घ्यावं अष्टो प्रहरी. नमः शिवाय ओम नमः शिवाय. हर हर भोले नमः शिवाय. गंगाधरा श्री गंगाधरा हर हर भोले नमः शिवाय. नमः शिवाय ओम नमः शिवाय. बाळू मामा नमः शिवाय. बाळू मामा नमः शिवाय. बाळू मामा नमः शिवाय. नमः शिवाय ओम नमः शिवाय. हर हर भोले नमः शिवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. कैलास रान शिवचंद्र मौळी. फणींद्र माता मुकुटी झळाळी. कारुण्य सिंधू भव दुःख हारी. तुझ विना शंभो मज कोण तारी. कैलास राना शिवचंद्र मौळी. फणींद्र माता मुकुटे झळाळी. कारुण्य सिंधू भव दुःख हारी. तुझ विन शंभो मज कोण तारी. नामदेव जनाबाई नामदेव जनाबाई. नामदेव जनाबाई नामदेव जनाबाई. नामदेव जनाबाई नामदेव जनाबाई. नामदेव जनाबाई नामदेव जनाबाई.
निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम एकनाथ नामदेव तुकाराम एकनाथ नामदेव तुकाराम निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला 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 देवकी नंदन गोपाला श्याम सुंदर गोपाला मन मोहन गोपाला 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 देवकी नंदन गोपाला 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 देवकी नंदन गोपाला 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 देवकी नंदन गोपाला श्याम सुंदर गोपाला मन मोहन गोपाला 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 हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव मारुतीला फुले वाह गणपतीला तुरे वाह महादेव पिंडीवारी बेल शोभे हिरवा मारुतीला फुले वाह गणपतीला तुरे वाह महादेव पिंडीवरी बेल शोभे हिरवा रामकृष्ण विठ्ठल हरी बाळ क्रीडा करी गीता भागवत ज्ञानेश्वरी देहू आळंदी पंढरे रामकृष्ण विठ्ठल हरी बाळ क्रीडा करी गीता भागवत ज्ञानेश्वरी देहू आळंदी पंढरी रामकृष्ण विठ्ठल हरी बाळ क्रीडा करी गीता भागवत ज्ञानेश्वरी देहू आळंदी पंढरी राजा राम 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 सीता राम 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 हरि राम 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 प्रभु राम 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 प्रभु राम 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 राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 जय जय विठ्ठल रखुमाई 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 जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल रखुमाई जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल रखुमाई 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 जय जय
विठ्ठल रखुमाई, जय जय विठ्ठल रखुमाई। ओम नमो नारायण वेद पारायण, सत्यनारायण लक्ष्मी नारायण। ओम नमो नारायण श्रीमद नारायण भगवत नारायण। ओम नमो नारायण विष्णु नारायण राम नारायण कृष्ण नारायण हरि नारायण विठ्ठल नारायण। ओम नमो नारायण, ओम नमो नारायण, ओम नमो नारायण, ओम नमो नारायण। विठ्ठल नारायण पांडुरंग नारायण। ओम नमो नारायण। हे भोळ्या शंकरा, हे भोळ्या शंकरा, आवड तुला बेलाची, आवड तुला बेलाची, बेलाच्या पानाची। हे भोळ्या शंकरा, हे भोळ्या शंकरा, हे भोळ्या शंकरा। ओम श्री हनुमते नमः, ओम श्री हनुमते नमः, ओम श्री हनुमते नमः, ओम श्री हनुमते नमः। मनोजवं मारुततुल्य वेगं जितेन्द्रियं बुद्धिमत्तं वरिष्ठं वातात्मजं वानरितमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। महायोग पीठे तठे विमरत्या वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रे समगत्य निष्णं तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं, परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं, परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं। ओम श्री राम राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम। ओम श्री राम राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम। ओम श्री राम राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम। ओम श्री राम राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम। ओम श्री राम राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम। ओम श्री राम राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम। जय जय राम, जय जय राम। श्री ज्ञानेश्वरी अध्याय 6 आत्मसंयमन योग, ओवी 325 ते 350। ओम नमो आद्या वेद प्रतिपाद्या, जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा। देवा तुझी गणेशो सकलार्थमती प्रकाशो, मने निवृत्ती दासू अवधारी रोजे। आम्ही साधन हे जे सांगितले, त्याची शरीरी जी केले।
ते आमुचिनी पाडे आले निर्वाळलिया परब्रह्माचे निरसे देह आकृतीची येनी मुशे ओतीव झाले तैसे दिसती आंगे जरी हे प्रतीती हन अंतरी फांके तरी विश्वाची हे अवघे झांके तवा अर्जुन म्हणिनिके साचची जी हे पाजे आपण आता देवो हा बोलिले जो उपाव तो प्राप्तीचा ठाव मनोनी घडे ये अभ्यासी जे दृढ होती ते भरवसनी ब्रह्मत्वायती हे सांगतियाची रीती कळले मजा ये अभ्यासी जे दृढ होती हे भरवशेनी ब्रह्मत्वायती हे सांगतियाचे रीती कळले मजम देवा गोठीची हे ऐकता बोधू उपजतसे चित्त मानुभवे तल्लीनता नोहेल केवी मनवुनी येत काही अनरिसे नाही परिणाम भरी चित्त देई बोला एकाम आता कृष्णा तुवा सांगितला योगू तो मना तरी आला सांगू परिना शक्य करू पांगू योग्यतेचा सजे अंगिक जे तुले आहे ते तुलियाची जरी सिद्धी जाये तरी हाची मार्ग सुकोपाये अभ्यासीन ना तरी देव जैसे सांगतील तैसे आपण पे जरी न ठकेल तरी योग्य ते विन होईल तेची पुसम जीवीची ऐशी धारण मननी पुसावया झाले कारण मग मने तरी आपण चित्त देई हा हो जी अवधारिले जे हे साधन तुम्ही निरूपिले ते आवडतयाही अभ्यासिले फावो शकेम की योग्य ते विन नाही ऐसे हान आहे काही ते तर श्री कृष्ण म्हणती काही धनुर्धरा हे काज किर निर्वाण पर्यारी कही जे काही साधारण तेही अधिकाराचे ओढवे विन काय सिद्धी जायम पयोग्यता जे मनी जे ते प्राप्तीची अधीन जाई जे काजे योग्य होऊन की जे ते आरंभिले फळे तरी तैशियत काही सावियाची केनी नाही आणि योग्यतेची काही खाणी असे नावे कविरक्तू जहाला देह धर्मी नियतू तरी तोची नवे व्यवस्तू अधिकारी ये तुला लिये आईनी माझी एवढे योग्य पण तू तेही जोडे ऐसे प्रसंगे सांकडे फेडिले तयाचे मग मणी पार्थान ते ऐशी व्यवस्था अनियताशी सर्वता योग्यता नाही जो रसनेंद्रियाचा अंकिला का निद्रेसी जीवे विकला तो नाही येत मनितला अधिकारिया अथवा अग्रहाची बांधोडी शुद्धा तृषा कोंडी आराती तोंडी मारोनिया निद्रेची वाटान वचे ऐसा दृढीवेचे नि अवतरणे नाचे ते शरीराची नव्हे तयाचे मग योगू कवनाचा मनोनी अतिशय विषय शेवावा तैसा विरोधोही नोहावा का सर्वता निरोधावा हेही नको
मनोनी अतिशये विषया शिवावा का विरोधूही नोहावा का सर्वता निरोधावा हेही नको आहार तरी से विजय परियुक्तीचे मापे विजय क्रिया जाता चरीजय तयाची स्थिती मापितला बोल बोली जय मितलिया पाऊली चाली जय निद्रेही मानू दिजे अवसरे एके जागणे जरी जाहले तरी व्हावे ते मितले ए तुले निधातु साम्य संचले असेल सहजे जागणे जरी जाहले तरी व्हावे ते मितले ए तुले निधातु साम्य संचले असेल सहजे राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण 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 हरी 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 राम कृष्ण हरी। श्री भावार्थ रामायण सुंदरकांड अध्याय 36 भाग 4। श्री गणेशाय नमः श्री सरस्वती नमः श्री प्रभो रामचंद्राय नमः श्री हनुमंताय नमः। श्रीरामाची एक वानर त्या पुढे पळाले ती समग्र सुटल्या श्रीरामाचा शरण कोण दुर्धर साहिल पांडुरंगा करू प्रथम नमना दुसरे चरण संताची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका कायमा जीवानी मानेल संतासी रंजवू चित्तासी आपुलिया माझी वाणी तुझे वर निघून नाम ऐशे देई प्रेम काही कळा पांडुरंगा तुझी चरणीचे तुक्तानुसंधान जाईल हा माझा प्राण तत्क्षणी कळेल हे तैसे गाईन मी तुझ जनसवे काज काय माझे करीन मी स्तुती आपुले आवडी जैसे वाटे गोडी माझ्या जीवन देवी मी जे जे बोले प्रभू ते तुमचेच शिकविले म्हणून उधारी जो जे आपुले आपण देवान ब्रह्म स्वरूप श्रोते हो ईश्वर स्वरूप माझ्या मात्या पित्या हो। श्री भावार्थ रामायणातील सुंदरकांडातील 36व्या अध्यायाच्या 4थ्या भागाला सेवेला सुरुवात करण्या अगोदर गणपती रायाला साष्टांग नमन करून सरस्वती मातेला वंदन करून प्रभू रामरायांच्या चरणाशी नतमस्तक होऊन देव बाप्पा हनुमंत यांच्या चरणावरती साष्टांग दंडवत घालून आमचे गुरुवारी आदरणीय परमपूज्य हरिभक्ती परायण श्री सद्गुरु श्री गुरु
श्री सुधाकर अनंतबुवा इंगळे महाराज सोलापूर यांच्या चरणाशी प्रणिपात करून आई वडिलांच्या चरणाशी नतमस्तक होऊन कथेच्या अनुसंधानाला सुरुवात. विभीषण महाराज भर सभेमध्ये सांगतात, बाबानो, तुम्ही जी आता फुशारकी मारताय, ती फुशारकी, ती वल्गना, ही भाषणं ही काही उपयोगाची नाही. रामरयाचं एक वानर आलं होतं, त्या वानराच्या पुढं तुम्ही कोण सुद्धा निगडी छाती करून उभा राहू शकला नाही, लढू शकला नाही, रणांगण गाजवू शकला नाही. अरे तुम्ही सगळे पळून गेला. आणि ज्या रामाचं वानर आलं होतं, तो राम इथं जर प्रत्यक्षात आला आणि रामरयाचे बाण जर तुमच्या दिशेनं सुटायला लागले, तर त्या बाणाला कुणी सहन करू शकणार नाही आणि त्या बाणापुढे कुणी वाचणार नाही. सर्वांचं निर्दळन केलं जाईल. त्यामुळं बाबांनो, सावध व्हा, जाग व्हा. आपलं हित कशात आहे हे लक्षात घ्या, असं विभीषण बोलतात. येल सहाने खर सहाने पुढा, लावी श्रीरामाचा बाण कुराडा, कंकपत्राचा झडाडा, कोण त्या पुढं साहो शके. भगवंताचे बाण फार तीक्ष्ण आहेत म्हणले. त्यांच्या बाण पिसाऱ्या पुढं कोण सुद्धा तग धरू शकणार नाही. कोणाची पुढं उभा राहण्याची हिम्मत होणार नाही. सुटला श्रीरामाचा बाण, झाके मरेल रावण, अतिकाय इंद्रजित कुंभकर्ण, सेनानी प्रधान निमतील. श्रीरामांनी जर बाण सोडायला सुरू केले, तर नुसत्या बाणाच्या भीतीच्या धाकानं राजा रावण मरे. अतिका, इंद्रजित, कुंभकर्ण, सेनापती, प्रधान मंडळी कोणी सुद्धा जिवंत राजा रावण मेल्यानंतर राहणार नाही. विभीषण सांगतात, प्रस्थ महोदरा सोडिती प्राण, धाके मरेल सुख सारण, सैन्य मरेल संपूर्ण, श्रीराम बाण इताची. प्रस्थ राहणार नाही, महोदर राहणार नाही. रामरयाच्या बाणाच्या भीतीनं सुख सारण आणि त्यांचं सगळं सैन्य जिवंत राहणार नाही, मरेल. एवढं श्रीराम बाणाचं महत्व आहे. दुर्धर श्रीरामाची बाण, समुद्र शोषणिया पूर्ण, लंका निर्जळती रावण, सत्य वचन हे माझे. रामरयाच्या बाणामध्ये एवढी ताकद आहे. ऐका ऐका समस्त सभाजन मंडळी हो, प्रधान मंडळी हो, राजा रावणाच्या अगल बगल बच्चा हो, तुम्ही जरा लक्ष देऊन ऐका. मले रामरयाने एक बाण सोडला तर अख्खा समुद्र तो बाण शोषण करील, लंकेचं निर्दळन करील आणि तोच बाण राजा रावणाचा प्राण घेईल. हे माझं वचन सत्य आहे, असं विभीषण बोलतो. इंद्रियादिकांची आकोडी, नसाये श्रीराम बाण ओढी, धाकेची पडती मुरकुंडी, राक्षसे बापुडी ती किती. अहो, इंद्रादी कोट्यादी देव आहेत ना, 33 कोटी देव म्हणतात, ते रामबाण सहन करू शकत नाही. त्या 33 कोटी देवाधिकांची मुरकुंडी पडते. अरे तुम्ही राक्षस रामबाणासमोर अतिशय किरकोळ आहात, हीन दीन आहात. विभीषण बोलतो, या लागी गा लंका नाता, शीघ्र श्रीरामी अर्पिसिता, तुझे चरणी ठेवितो माता, विकल्प आता धरू नको. म्हणून
हे लंकेच्या चक्रवर्ती असणाऱ्या राजा रावणा, म्हणून तुझ्या हिताच्या गोष्टी मी सांगतो. आता विलंब करू नको. ताबडतोब रामरयाची कांता रामरयाला मोठ्या मनानं अर्पण कर. वाटलं तर मी तुझ्या पाया पडतो, तुझ्या चरणावरती माझं मस्तक ठेवतो. आता शंका कुशंका विकल्प मनामध्ये धरू नको. राजा रावणाला विभीषण बोलतो, जरी विकल्प धरिसी चित्ता, तरी न जिंकवे श्री रघुनाथ. श्रीरामाची प्रताप कथा ऐक आता सांगेन. जर तू मनाच्या ठिकाणी अनुमान केला, विकल्प धरला, शंका कुशंका किंतु परंतु आणलं आणि मर्यादा सोडून वागला, आगाऊपणा करण्याचा प्रयत्न केला, तरी राजा रावणा तुला कधी सुद्धा रामरयाला जिंकता येणार नाही. श्रीराम प्रताप समुद्र आहे. त्या प्रतापाच्या कथा राजा रावणा तुला सांगतो, असं विभीषण महाराज बोलतात. सकळ गुणे संपन्न एक देवाचे लक्षण, वरकड कोटे काही एक आहे एक नाही. सकळ गुणे संपन्न एक देवाचे लक्षण, वरकड कोटे काही एक आहे एक नाही. सर्व सिद्धीचा दातार सवे अनिला परिवार, भक्ता अभयकर ह्या घ्या मन तसे. उदार चक्रवर्ती वैकुंठीचा भूपती, कुंडलिकाची या प्रीती उभा राहिला. उदार चक्रवर्ती वैकुंठीचा भूपती, कुंडलिकाची या प्रीती विटे उभा राहिला. भगवान परमात्मा कसा प्रताप सागर आहे हे विभीषण महाराज सांगतात. वेगी आली या रघुनाथ, तुझ सावया नाही पुरुषार्थ. गर्वे प्राणवेची शिव्यर्थ, सत्य वचनार्थ हा माझा. जर रामरय आले आणि त्यांनी जर रावणा तुझ्यावर बाण सोडला, तर एवढाही पुरुषार्थ तुझ्यात नाही राजा रावणा, की रामाच्या बाणाचा आघात तू सहन करू शकशील. उग गर्वानं मरू नको राजा रावणा. विनाशकाली विपरीत बुद्धी का तुला सुचायला लागलेली आहे? अरे मी तुझा भाऊ आहे, मी बोलतोय ते सत्य बोलतोय. माझ्या बोलण्यावर जरा विश्वास ठेव राजा रावणा. विभीषण बोलतो, निवारे श्रीराम बाण जाळ, तैसे तुझ नाही शस्त्र बळ. करिता श्रीरामासी सळ, रणी विकाळ पडशील. अरे श्रीरामाच्या बाणाचं निवारण करू शकेल असं तुझ्याकडे एकही शस्त्र नाही, अस्त्र नाही. बाकीच्या तुझ्या काही गोष्टी रामरयाजवळ अजिबात चालणार नाही. छळ कपट फसवा फसवी लबाडी मायावी धंदे रामरया समोर चालत नाही. आणि रामरायाच्या बाणानं रणांगणामध्ये जर्जर होऊन पडशील. कणावं लागेल, कुतावं लागेल, विवळावं लागेल, तरमळावं लागेल, तडफडावं लागेल. पाय घासून पाय आपटून मग मरावं लागेल. एवढी हाल अपेष्टा राजा रावणा होईल. म्हणून मी सांगतोय राजा रावणा, तुझा भाऊ या नात्यानं
उगच विकळ होऊन पाय खोडून मरण्यापेक्षा तुझं हित मी सांगतोय त्या गोष्टीमध्ये लक्षात घे राजा रावणा. विभीषण बोलतो, राणी जिंकावया रघुनाथ तुझ्या अंगी नाही सबळता, पडलासी धनुष्य वाता सभे देखता स्वयंवरी. अरे रणांगण करावा पण कुणाबरोबर याची तर अक्कल पाहिजे ना. जगाचा जगजीवन असणारा परब्रह्म परमात्मा अवतारी पुरुष दाशरथी राम रघुनाथ त्याच्याबरोबर तू युद्ध करायला निघालास राजा रावणा. तुझ्याकडे तेवढं बळ नाही रे बाबा. तू सीता स्वयंवरामध्ये गेला, आमंत्रण नव्हतं, पत्रिका नव्हती, बोलावणं नव्हतं, काही नव्हतं, तरी बळेच गेला. मोठ्या गर्वानं धनुष्य उचलायला गेला आणि धुळीत पडलास. दात नाकात दहा तोंडात. अरे राजा रावणा माती गेली. ते धनुष्य सुद्धा तुला बाजूला काढता आलं नाही. सभे देखता तुझी नाचक्की झाली, अपमान झाला. याची तर जरा लाज बाळग राजा रावणा. असं विभीषण महाराज राजा रावणाला बोलतो. तुझ देखता पुरदहनी हनुमंता ती देखोनी, पळती प्रधान वीर श्रेणी केवी राम रणी जिंकवेल. अरे तुझ्या डोळ्यासमोर घडलं ना म्हणले. त्याच असणाऱ्या छोट्याशा सुकुमार नाजूक कोमल रामानं ते धनुष्य अगदी सहज डाव्या हातानं उचललं. त्याला दोरी लावताना धनुष्य मधनं दुभंगल काळ दिसा आवाज झाला. रामरया विजयी झाला आणि सीतारामाचं स्वयंवर झालं. पुन्हा अजून सांगतो म्हणले, ऐक, तुझ्या लक्षात येत नसेल तर तुझ्या डोळ्यासमोर त्या रामरयाचा सेवक एक वानर लंकेमध्ये आलं. तुझ्या डोळ्या देखत अख्खी लंका दहन केली. तुझ्या 10 तोंडाच्या दाढी मिशा जाळल्या. तुला बोंबलायची सोय राहिली नाही. तुझे प्रधान सेनापती आखिया कुमार 14,000 बनकर, 80,000 किंकर, खर दूषण त्रिशिरा ताटिका आसाळी प्रस्थ प्रधान जंबूमाळी, अरे किती मारले. वीरांचा वीर समुदाय एका हनुमंत्रेणी नसता करून टाकला, संपवला, निर्दळन केलं, होत्याच नव्हतं केलं. त्या रामाच्या वानराला तुम्हाला जिंकता आलं का? एक रामाचं साधं वानर, त्या वानराचं तुम्ही काही करू शकला नाही. मग विचार कर राजा रावणा, प्रत्यक्षात राम कसा तुम्हाला जिंकवेल, राम कसा ऐकेल तुम्हाला? जरा तरी अक्कल आहे का नाही? जरा विचार कर राजा रावणा. रामाला जिंकणं एवढं सोपं वाटतं का तुला? कसा जिंकू शकशील रणांगणामध्ये रामरयाला? विभीषण बोलतो, तुझे करोनी काळे तोंड, रामे धनुष्य केले दुखंड, वृतावासी बळबंड, तू तो वलंड निर्लज्ज. अरे राजा रावणा, तुझं सीता स्वयंवराच्या ठिकाणी काळ तोंड झालं. तुला तोंड वर करून पाहिजे सुद्धा सोय राहिली नाही. पण तेच शिवधनुष्य रामरयानी उचललं, दोरी लावताना दुखंड केलं. अरे उगच काय म्हणून गर्वानं फुगलास म्हणले.
तुला काय म्हणावं म्हणले, लापट म्हणावं का निर्लज्ज म्हणावं? काय अक्कलीचा पत्ता आहे का राजा रावणा? अक्कल नसल्यासारखं वागू नको. आपल्याला डोकं आहे याचा विसर पडू देऊ नको. 10 डोके तुला. बुद्धी नसल्यासारखं का वागतोस? विभीषण महाराज बोलतात, श्रीराम पावयाच मुख दृष्टी, धैर्य नाही तुझे पोटी. श्रीरामा लावणी मृगा पाटी, सीता गोरटी चोरीली. रामाच्या समोर उभा राहण्याचं धाडस आहे का राजा रावणा तुझ्यात? म्हणले त्याच्या नजरेत नजर घालून पाहू शकतोस का तू? नाही 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 नाही. अरे भित्रायस म्हणले तू, डरपोक आहे, पळपुट आहे रे म्हणले. म्हणून त्या मारीच्याला मायावी हरणाचा वेश दिला. रामरायाला त्या मायावी हरणाच्या पाठीमागे लावलं आणि मग गोसाव्याचं रूप तू धारण केलं. माय भिक्षावळ म्हणाला आणि सीताचं अपहरण करण्याचा प्रयत्न चोरासारखा तू केला राजा रावणा. आता कशाला तुझं बळबंड बोलून दाखवतोस? ते बळबंड काही उपयोगाचं नाही. विभीषण बोलतो, व्हावया श्रीरामा सम्मुखा, तुझे न सरेची काळे मुख. वृत्ता बोलसी दशमुख, लाज निशेष तुझ नाही. रामाच्या समोर उभा राहायची तुझी टाप नाही रे राजा रावणा. तुझं काळं तोंड आहे ना, काळं तोंड रामाच्या पुढे घेऊन जायचा तुझा आवाम काही नाही, धाडसी नाही, धैर्य नाही. उगच 10 तोंडानं वल्गना करू नको म्हणले. उगा गप्पा मारू नको. आणि तशा जर तू गप्पा मारत असशील, खरंच तुला लाज नाही बर का, बिनलाज आहे तू. असं विभीषण बोलतायत. हरावया सीता सुंदरी, सामर्थ्य नाही तुझे शरीरी. मग तू झालासी भिकारी, तरी गुंपी माझारी रिगवेना. ए पळपुट्या, ए भित्र्या, ए चोरट्या, दलिंद्र्या राजा रावणा, अरे तुझ्या गोष्टी तुला सांगतोय तुझ्या जीवनातल्या. जरी रामरायाला मायावी सोनेरी हरणाच्या मारीच मामाला वेश देऊन रामरायाला पाठीमाग त्या हरणाच्या धाडलंस, तरी सुद्धा राजा रावणाच्या वेशामध्ये जाऊन तू सीताचं अपहरण करू शकलास का? नाही रे म्हणले. त्यासाठी तुला गोसावी व्हावं लागलं, याचक व्हावं लागलं, हीनदीन व्हावं लागलं. अंगाला राख फासावी लागली, काके झोळे अडकावी लागली. काय सामर्थ्य तुझ्या अंगात, काय बळ आहे तुझ्या शरीरात? अरे तू भिकारी झाला, भिकारी. तरी सीता पर्णकुटीच्या ठिकाणी एकटी होती. एकटी असताना सुद्धा पर्णकुटीत जाऊन तिचं अपहरण करायची, तिला चोरण्याची हिम्मत तुझी झाली का? नाही ना राजा रावणा. उगच कशाला फुशारकी मारतोस? लक्ष्मणाची मर्यादा रेखा, तुझं नुलंगवे दशमुखम. रणी पाहवया रघुकुळ टिळका, व्यर्थ अवंका जलपशी. अरे रामरायाच्या मत्तीला धावत जाताना लक्ष्मण दादानी त्या पर्णकुटीच्या समोर एक लक्ष्मण रेषा आखलेली होती. रिंगण गेलं होतं, रिंगण. आणि सीताला सांगितलं होतं, काही जरी झालं तर ही रेषा ओलांडून बाहेर जाऊ नको. अरे रामाच्या समोर सोड, तू लक्ष्मणाच्या समोर सुद्धा उभा राहू शकत नाही. त्या लायकीचा राजा रावणा तू नाहीस. अरे लक्ष्मणाच्या समोर सोड, लक्ष्मणानं आखलेली रेष सुद्धा तू ओलांडू शकला नाहीस.
सीताला त्या लक्ष्मण रेषेच्या बाहेर यायला लावलंस, भिक्षेचं निमित्त केलंस, आई म्हणालास, माय भिक्षावाड म्हणालास, आणि सीताचं चोरट्यासारखं अपहरण केलंस, पळवून तू घेऊन आलास. काय मोठेपणाच्या गप्पा मारतो, काय तुझा पराक्रम, काय तुझी लायकी. एक ठिकाणी तर तू पराक्रम करून दाखवलंय, एक ना धड भारावर चिंध्या, आणि रघुकुळक टिळक असणाऱ्या रामासमोर युद्ध करण्याची तुझी हिम्मत बोलून दाखवतो. माती मोल होऊन जाशील, लवकरच तू धुळीला मिळशील राजा रावणा. हे वागणं काही तुझं बरोबर नाही, हे बोलणं तुला शोभत नाही, असं विभीषण महाराज बोलतात. तुझ्या अंगी नाही बळ, मनसी युद्ध करील दळ, हे तव पुरदाये केवळ, केले विकळ हनुमंते. तुझ्या अंगात काही सामर्थ्य, शक्ती, बळ राजा रावणा राहिलेलं नाही. फुसकाय फुसका म्हणले तू, नेबळट आहे नेबळट. आता तुझ्याकड युद्ध करण्याची अंगवण नाही, आणि तू जर राजा रावणा म्हणशील माझं अजून भरपूर सैन्य ते युद्ध करील, तर हनुमंतराय आला आणि त्यानं लंका दहन केली. सगळे तेव्हाच विकळ झालेत म्हणले, कोणाकडून सुद्धा सामर्थ्य राहिलेले नाही, सगळे गात्र गलित झालेले आहेत, सर्व इंद्रिय विकळ झालेले आहेत. तू आता कुणाच्याही भरवशावर, दुसऱ्याच्या असणाऱ्या भरवशावर जगायचा प्रयत्न करू नको, रणांगण गाजवण्याचा मोह धरू नको. मरशील मरशील, जीव जाऊन मरशील रे राजा रावणा. विभीषण बोलतो, इंद्रजिताचे बळ अद्भुत, कपीने केले हताहत, येथे आलिया श्री रघुनाथ, कोणा सामर्थ्य सावयासी. अरे इंद्रजिताला तू बळीयाडा समजतो ना, पण हनुमंतरायानं त्याची सुद्धा मस्ती जिरवलेली आहे, त्याच्या सुद्धा गर्वाचा पादाडा गर्वाचं हरण केलेलं आहे. हनुमंतराया समोर उभा राहण्याची ताकद इंद्रजिताची नाही. आणि मग साक्षात रामराया इथं आले, आणि त्यांनी जर तुम्हाला रणांगण तुमच्या बरोबर करायला सुरू करून निर्दळन करायला सुरुवात केली, मग काय होईल तुमचं. अरे बाबानो, जीवानिशी मराल, म्हणून मी तुमच्या हिताच्या, तुमच्या कृत कल्याणाच्या, तुमच्या जीवनाच्या महत्वपूर्ण गोष्टी मी सांगतोय. विभीषण बोलतो, या लागी गालंकनातन तुझ सर्वता नजिरेशिता, शरण रिघावे श्री रघुनाथा, जनक दुहिता अर्पावी. म्हणून सांगतोय राजा रावणा, तू एक लक्षात घे, एकच गोष्ट ध्यानात आण, ही सीता तुला पचणार नाही. तू किती जिरवाजिरवी करायचा प्रयत्न कर, केलेली घोडचूक तुला कधी राम माफ करणार नाही. जोपर्यंत तू सीता देण्याचा अट्टास करत नाही, रामाची सीता रामाला अर्पण करत नाही, तोपर्यंत तुझी जिरवाजिरवी, फसवा फसवी नाटक अजिबात चालणार नाही. म्हणून जनकाची जनकनंदिनी श्रीरामरायाची अर्धांगिनी श्रीरामरायाला शरण जाऊन चुकलंय म्हणून त्यांच्या पाया पडून त्यांचं दर्शन घेऊन रामाची सीता रामाला अर्पण करावी,
ह्यातच भलय राजा रावणा. विभीषण बोलतो, श्रीरामा अर्पिल्या सीता सकळ कल्याण समजता. हे बुद्धी ऐशे लंका ऐके लंकाणाता कुळा विघाता चुकवावया. श्रीरामाची सीता श्रीरामाला अर्पण करावी तरच सकळ कुळाचं हित आहे, सर्व वंशाचं कल्याण आहे. ही सुबुद्धी माझी ऐकावी असं राजा रावणाला विभीषण महाराज आपला कुळाचा घात चुकवण्यासाठी सांगतात. नाना परीच्या विवेक युक्ती म्या सांगितल्या हितोक्ती. नायकता लंकापती रणाभिवरती मराल. म्या चांगलं सांगितलेले, सारासार विचार करून सांगितलेले. राजा रावणा लंकानाथा मी हिताच्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. मी जे सांगतोय ते खरं आहे, ते ऐकायला पाहिजे, ऐकावं असं माझं म्हणणं आहे. जर राजा रावणा तू जर नाही माझ्या गोष्टी ऐकल्या, रामाला नाही शरण गेला, रामाची सीता रामाला परत नाही केली, तर रणांगणामध्ये तुला मरण आल्याशिवाय राहणार नाही. फार वाईट मरण तुला येईल. रामबाणानं तू जिवंत राहणार नाही राजा रावणा. विभीषण बोलू लागलेले, श्रीराम अवतार अवतारी पूर्ण ब्रह्मचराचरी. त्याची कांता सीता सुंदरी तुझ तिळ भरी जिरेना. श्रीराम भगवान परमात्मा हा विष्णूचा अवतार आहे, पूर्ण ब्रह्म आहे, चराचरामध्ये तो व्यापक आहे. आणि त्या भगवान परमात्मा श्रीरामाची स्वामिनी पत्नी अर्धांगिनी सीता सुंदरी आहे. ती तुला कशी जिरल रे बाबा. तू जिरवण्याचा प्रयत्नही करायला जाऊ नको, फुक्कट मरशील. विभीषण महाराज बोलतात, मनसी श्रीराम बापुडे तरी कालपसी मागिली कडे. चोरी करून पळसी पुढे कर्म कुडे लंकेशाम. का खोट वागतो श्री राजा रावणा, का लबाड बोलतोस. भर सभेमध्ये आम्हाला बापुडा म्हणतो, दिन म्हणतो, रामाला कमी समजतो. मग का रामाच्या समोर जात नाही, का माग माग घेतो, का स्वतःला वाचवण्याचा जडण्याचा प्रयत्न करतो. एवढी कशाची तुला भीती आहे, तुला मरायचंच आहे ना. चोरी करून का पळून आला, थांबायचं ना तिथंच. आला असता राम हरणाची शिकार करून, मग बघितलं असतं तुझ्याकडं. तुला लंकेला नाही, अरे तुझी धन मुठमाती सगळं तिकडच केलं असतं. म्हणून राजा रावणा उग हुशार की मिरवू नकोस, लय शानपणा करू नकोस. आगावपणा काही उपयोगाचा नसतो. मर्यादा सोडून वागला तर खरंच मरशील. तुझं वागणं तुझं कर्म हे खोट आहे. पाप कर्म तू केलेलं आहे आणि पाप कर्म केल्यामुळं तुला आता एक तर सुट्टी मिळणारच नाही. म्हणजे पण तुला सुट्टी करून घ्यायची असेल, काही दिवस तुला जगावं वाटत असेल, तर रामाला शरण जाणं, रामरयाची सीता त्याला परत देणं हा एकमेव हिताचा उपाय मी तुला सांगतोय. विभीषण महाराज आपल्या सख्या थोरल्या भावाला लंकाधीश राजा रावणाला सांगतात. आता राजा रावण काय बोलणार आहे, अजून विभीषण महाराज काय सांगणार आहेत, याचं चिंतन आपण पुढील भागात करू. पुंडलिक वरदाहरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. प्रभो रामचंद्र भगवान की जय. श्री राम भक्त हनुमान की जय. श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरी. जय जय श्री रघुवीर समर्थ. करता एकची श्री रघुनंदन. जय श्री राम जय जय श्री राम. श्री राम जय जय राम.
ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मी कळा कुसरी काहीच नेने बोलतो वचनी अति भाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी हरी रेव जगत जगदेव हरी हरी तो जगतो नाही भिन्न वपू यती यशमती परमार्थ गतीस नरो भव सागर मुदरती प्रल्हाद नारद पराशर पुंडरिक व्यास अंबरीश शुक शौनक भीष्म दालव्यान रुक्मांगद अर्जुन वशिष्ठ विभीषणादीन पुण्यानि मा परम भागवतान स्मरामि हरि रेव जगत जगदेव हरि हरि तो जगतो नैभिन्न वपु यति यशमति परमार्थ गतिस नरो भव सागर मुदरति प्रल्हाद नारद पराशर पुंडरिक व्यास अंबरीश शुक शौनक भीष्म दालव्यान रुक्मांगद अर्जुन वशिष्ठ विभीषणादीन पुण्यानि मा परम भागवतान स्मरामि श्री अनंत मधुसूदना पद्मनाभा नारायण जगव्यापका जनार्दन आनंद घना विनाशाम सकळ देवादि देवा कृपाळुवाजी केशवा महानंदा महानुभवा सदा शिवा सहज रूपा चक्रधरा विश्वंभरा गरुडध्वजा करुणाकरा सहस्रपादा सहस्त्रकरा क्षीरसागरा शेष शयना कमल नयना कमलापती कामिनी मोहना मदन मूर्ती भवतारका धरत्याक्षिती वामन मूर्ती त्रिविक्रमा अगाये सगुणा निर्गुणा जगज्जनित्या जगज्जीवना वसुदेव देवकी नंदना बाळरंगना बाळकृष्णा तुका आला लोटांगणी मज ठाव द्यावाजी चरणी हेची करीत सेविनवनी तव बंधनी सोडवावे हेची करीत सेविनवनी भव बंधनी सोडवावे हेची करीत सेविनवनी भव बंधनी सोडवावे केशवा नारायण माधव गोविंदा विष्णु मधुसूदना त्रिविक्रम वामना श्रीधरा ऋषिकेशा पद्मनाभा दामोदरा संकर्षण वासुदेवा प्रद्युम्न अनिरुद्धा पुरुषोत्तमा दोक्ष जनार्षि अच्युता जनार्दना उपेंद्र हरिहरा श्री कृष्णा श्री विठ्ठला पांडुरंगा भगवंता केशवा नारायण माधव गोविंदा विष्णु मधुसूदना त्रिविक्रम वामना श्रीधरा ऋषिकेशा पद्मनाभ दामोदरा संकर्षण वासुदेव प्रद्युम्न अनिरुद्धा पुरुषोत्तमा दोक्ष जनार्षि अच्युता जनार्दना उपेंद्र हरिहरा श्री कृष्णा श्री विठ्ठला पांडुरंगा भगवंता जनार्दन एकनाथ जनार्दन एकनाथ जनार्दन एकनाथ जनार्दन एकनाथ जनार्दन एकनाथ जनार्दन एकनाथ ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम माऊली 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 अमुची गुरु ज्ञानेश्वर माऊली 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 अमुची गुरु ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम 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 श्री विठ्ठल 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 श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल विठ्ठल श्री 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 विठ्ठल विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल